देसगाव आश्रमशाळेत रानभाजी महोत्सवाचे आयोजन, पारंपरिक पाक संस्कृतीचे दर्शन। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा देसगाव येथे आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक अन्न संस्कृती, पोषण मूल्य आणि स्थानिक जैवविविधतेसोबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने रानभाजी महोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले। या महोत्सवात इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन भरविले। 13 वाजत्या आडिंब, साईची भाजी, चिचूची भाजी, करटूल, शेवगा, माठ, हळुंद आदी रानभाज्यांसह त्यापासून तयार केलेले स्वादिष्ट पदार्थही विद्यार्थ्यांनी सादर केले। तसेच नागली, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि गहू पासून तयार केलेल्या पारंपरिक भाकऱ्यांचाही समावेश प्रदर्शनात होता। विद्यार्थ्यांनी प्रत्येक रानभाजीचे नाव, उपलब्ध होण्याचा हंगाम, पोषण मूल्य आणि आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयी माहिती देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील नैसर्गिक अन्न संपदेचे महत्त्व समजले असून पारंपरिक आहाराविषयीची जाणीव अधिक दृढ झाली। महोत्सवाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फुलाजी बागुल यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमासाठी प्रकल्प अधिकारी डॉक्टर कश्मीरा संखे यांचे मार्गदर्शन लाभले। मुख्याध्यापक LM देवरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले। रानभाजी महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला असून स्थानिक अन्न संस्कृतीचे जतन आणि पोषण मूल्यांबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला। गिरणा न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी भारती दडवी, कळवण।